दाताला संपली असं नाही शिल्लक आहे शिल्लक आहे किती सांगता किंमत 90,000 रुपये 90. कितीपर्यंत मागतील काय 70 पर्यंत मागते ती हा 70 70 पर्यंत मागितले किती आलं देणार आहे बाया 85 पर्यंत हा नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय सांगोल्याच्या शेतकरी बाजारामध्ये. मित्रांनो, हा बाजार रविवारी भरला जातोय आणि कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोल्या ठिकाणी भरला जातोय. आपण चॅनलच्या माध्यमातून सर्व पशूंचे बाजार कव्हर करत असतो, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. संपूर्ण गाय, म्हैस, शेळी, मेंढी, बोकड बाजार 10 ते 10:30 11 वाजेपर्यंत संपूर्ण पशु तुम्हाला घर बसल्या बाजारातील लाईव्ह अपडेट, त्यांच्या किमती संपूर्ण आपल्याला जाणून घेण्याचा घरी बसून त्या ठिकाणी माहिती मिळत असते. त्यामुळे आज आपण शेतकऱ्याच्या पार्ट्या गायी जाणून घेण्यासाठी आलो. बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट होती पार्ट्या गाय दाखवा, त्यांच्यासाठी आपण पार्टी गाय दाखवणार आहे. तर जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. मित्रांनो, हल्ली जरा प्रतिसाद कमी आहे व्हिडिओला, त्यामुळं व्हिडिओ काढायला अडचण येते. तरी देखील आपण बाजारात येऊन सर्व पशूंचे सांगोल्यातलं एकमेव चॅनल कृषी कट्टा यूट्यूब चॅनल संपूर्ण बाजार कव्हर करत असतं. मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या पॉझिटिव्ह कमेंट येत असतात की दादा व्हिडिओ बंद करून चालू ठेवा, तर त्यांच्यासाठी आपण हे एक छोटासा प्रयत्न चालू आहे आपला. मालक फोन आला काय? गाव कुठला आहे मालक? बावी हा शेटपळ बावी हा कधी आले? त्याला 8 दिवस झाले येऊन 8 दिवस झाले येऊन. खाली काय कारवड आहे कालवड आहे. दूध किती दिले हे? ही 9 देते 9-10 लिटर दिलेला आहे आणि याच्या मध्ये जाय याच्या पाईप. बर, तुम्ही व्यापार आहे शेतकरी? शेतकरी बर, ठेपा वगैरे बघून घ्या मित्रांनो गायचा कसा आहे. दिली आता ती केवढ्याला दिली मालक? हे 60,000 रुपये दिले. 60ला दिली काय? मित्रांनो, सांगोला बाजारातील त्या ठिकाणी व्यवहार झालेला आहे. 60,000चा व्यवहार झाला. दुधाला किती बोलीत दिले काय? 9 लिटर दुधाची बोली आहे. 9 लिटरच्या बोलीत दिलेला आहे आणि खाली कालवड आहे म्हणला काय? आणि कालवड बर, आणि वेत हिच किती आहे? दुसरं येतं. ठीक आहे मालक, धन्यवाद. राम राम. गाव कुठला आहे? सोलंकरवाडे सलगरवाडी. किती वेत आहे गे? 5 आता 5 वेत आहे. किती दिवस बाकी दिले याला? येलेले गेलेलं पार्टी आहे काय? किती चालू आहे दूध आता? 15 15 लिटर दूध आहे. दोन्ही टाइम 2 टायमात मी 7-7.5 लिटर दूध आहे. दाताला शिंगती हे केली ते एक मोकळ्या गोळ्यात असल्यामुळे गोराशी मारते कट केलेली ते काय? मी मुक्त वाटेल आहे काय? बरं, मग आता कसे आता एकूण किती पैसे द्यायला? काय अडचण आल्यावर काय असतं. हा, अडचण आहे म्हणून येत नाही काय? शेतकरी आहे तुम्ही? हा शेतकरी. किती सांगता याची किंमत? 45,000. 45,000. काय मागणी कितीपर्यंत झाली काय? कितीपर्यंत मागते? हा? मागणी कितीपर्यंत? मागणीला काय कोण 35ला मागतोय, कोण 30ला मागतोय. मागायला काय गाप गेलं नाही अजून? मग लावून महिना झालाय. काय करणार पण? हा ते काय म्हणजे राहिले तर नशीब. आता काय झालं, तुम्ही खऱ्यानं लावली असेल बरं महिन्याला, पण बाजारात सगळी लोक तेव्हा आता बाजारात काय असतं खरं की- स्वतंत्र आहे बाजारातला. बरोबर आहे का? तुमचं नाव सांगा की. ज्योतिराम आणि गाव कुठलं म्हणलं? सोलंकरवाडी. ठीक आहे, धन्यवाद मालक. राम राम. गाव कुठलं आहे? पेडगानापूर. बरं, किती वेळ जायचं गाई? ही गाय आहे की चौथी येत दूध किती दिले? 13 लिटर आहे. 13 लिटर. वेल झाली का आता? नाही नाही गाभण पार्टे. पार्टे गाभण आहे का? नाही नाही पार्टे. दूध किती चालू आहे आता? 13 लिटर. 13 लिटर दूध आहे. हे जर्शी आहे ना, पहिली जर्शी? हा अगोदर सुरुवातीच्या ब्रेडची जर्शी नाही? हा हा. बरं, किती सांगता किंमत? तुम्ही सांगितलं 40,000 रुपये. 40,000. कितीपर्यंत मागते ती काय? मग ते 26-27 पर्यंत मागते. मागते किती आलं तर देणार आहे मालक? 30 साल तर देणार. 30 साल तर सोडणार आहे काय? शेतकरी व्यापार आहे? शेतकरी व्यापार आहे? शेतकरी. शेतकरी. बरं, धन्यवाद मालक. राम राम मालक. राम राम. गाव कुठला आहे? लक्ष्मी टाकली आणि जरा पुढे गाई किती वेळ आहे काय? 30च्या. आता वेळ झाली ना? हा जरा लागायला लागले काय? नाही नाही का? किती चालते दुधाला? 12-13 15 लिटर. 12-13 12-13 एका टायमाला? 25 चालते. दाताला संपली असं नाही शिल्लक आहे शिल्लक आहे. किती सांगता किंमत? 90,000 रुपये 90. कितीपर्यंत मागतील काय? 70 पर्यंत मागते ती हा 70 70 पर्यंत मागितले. किती आलं देणार आहे बाया? 85 पर्यंत हा 85 पर्यंत 85 देणार आहे. कड दातावर आहे काय? हा बरं, आणि दूध आता किती देईल? आता किती चालेल दुधाला? 13-14 13 चालेल. ठीक आहे, धन्यवाद बाया. शेतकरी मित्रांनो, बघून घ्या सांगोला बाजारातील चेप गायांचं ठिकाण आहे
आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या गायी पार्टी गायी अशा मिळून जात असतात, त्यामुळं बाजारातील सर्व प्रकारच्या गायी आपण कव्हर करतोय. राम राम. राम राम. गाव कुठला आहे? नेमतवाडे कुठं आलं? कोंढपूर तालुका. बरं, हे किती वेळ आहे गाई? चौथी येतात या आता यायला झाले कसं? याय झाली बरं, आणि काय सांगताय की मग? 65. 65,000 सांगताय. हा, तिला गाव. काय लागली अंगाला? हे उतरदान लागले जरा तर लागले. गेले तर दूध किती दिले? 10-11 10 लिटर दूध दिले. हा. दाताला संपलेला आहे. संपले. किती किंमत सांगताय? तिचं 65 सांगून 60 घ्यायचं. द्यायच्याच किमती हा सांगताय दे direct. 10 बोली दे. 10 लिटर बोलू. हा बरं, आणि ही मधली तिचं 65 सांगतो. कितीला सोडायची? 60ला सोडायची. 60ला. हा ती 7 आता आहे. 6 दात वेत किती वाजते? दुसरा आहे. बरं, आणि हिचं 3 आहे. 2 जायचे काय? तुम्ही दोन. शेतकरी आहे व्यापार आहे? व्यापार आहे. व्यापार आहे. काय बोलीत काय देता मामा? हा काय बोलीत देताय काय? 60 सोडू घे. 60च्या हिशोबानं बोली काय काय यांची खात्री काय देणार? हिची 10 लिटरची देतो आणि तिची 9 लिटरची. दूध सोडून सड अंग. हा सगळं सडाच्या अंगाया बोलीत. बरं, काय फसवणूक वगैरे होणार? काय नाही तसलं काय गेलं नाही. कवा बी घरी येऊन कारण कसा बांधून बाजार फसवा असतोय ना. नाही नाही तसलं नाही काय नाही होणार तसं. अजिबात होणार नाही. बरं, तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो ह्यांचा आपण कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे. गाई त्या ठिकाणी घेऊ शकता. द्या मोबाईल नंबर तुमचा. 90-11 हा. 59 हम्म. 85-15. किती लिटरच्या गाई कशा भावानं मिळतील काय सांगा की आपल्या प्रेक्षकांना. 10 लिटरची काही 60,000 रुपये देऊन टाकतो. देऊन टाकताय. हा ठीक आहे, मग पुन्हा फोन आला तर देणार जमा. हा, देणार आहे. ठीक आहे, धन्यवाद मालक. धन्यवाद. नमस्कार मालक. नमस्कार. गाव कुठला आहे? तांदवाडी. हे पाडी किती पहिल्यांदाच असेल? पहिल्यांदा दाताल कशी? आजच आहे. अजून आहे अजून. बर, आणि किती दिवस बाकी आहे त्याला? 15 दिवस ठेवू मी. 15 दिवस बाकी आहे. मित्रांनो बघून घ्या. बसा खाली तुम्ही निवांत. सडामध्ये अंतर आहे, चांगला आहे, टॉप क्वालिटीचा आहे. अजून जरा ठेप्याला मोठं होणार आहे पण आहे. हो होणार आहे. ते सांगता किंमत? सांगाय 1.5 लाख. 1.5 लाख रुपये. मागणी कितीपर्यंत झाली काय? 1,10,000 पर्यंत झाली. 1,10 पर्यंत झाली. किती आलं तर सोडायची? सोडायची 31 पर्यंत. 31 पर्यंत. 1.25 लाख काय आसपास सुटायचं नाही? बघू काहीतरी होईल. होईल कमी जास्त. बरं, ही पलीकडे तुमचंच आहे. आपलं. हे कुठली ब्रेड आहे हो मालक? ती ग्रीन जात. हा, ती गिर जात गिर म्हणलं ग्रीन. आणि कुठलं आणलं? हा बरं, आणि हिचं व्याज किती आहे? तिचं पहिला रोज आहे ते. आणि दूध किती चालू आहे? पहिला रोजला गॅरंटी नाही. तसं नाही, चालू किती आहे आता? कॅरेंट नसतं तुम्ही येलं नाही की गाब नाही. गाव नाही. मी पिल्लू दिसलं मला वाटलं. नाही ना ती पडेल आहे. बरं, किती सुटल? हिची विक्री झाली केवढ्याला दिलं मला? 80,000ला. 80 दिले. कोण नेलं? शेतकरी व्यापारी? मिरजवाल्यांनी बरोबर. व्यापाऱ्यांनी. व्यापारी. आता ही व्यापाराला नेऊन ती केवढ्या लेखणार पुढं? ते त्यांची अक्कल त्यांच्या पैसे. 5,000 काढते त्यात परत. बाजार चांगला आहे सांगूया. बरं आहे. घेणारसाठी चांगला आहे, विकणार हो आहे आहे. कोणासाठी चांगला जास्त? शेतकरी नाही तो व्यापारीच चालू आहे सगळा. बरं, शेतकरी गिरायक नाही. शेतकरी गिरायक तुम्ही तुमचं जरा बलू होतं बरोबर. आहे ना. आता सध्या शेतकरी हे नाही तर उन्हाळ्यामुळे वैरणी अडचण आहे. वैरण अडचण आहे, पाण्याची अडचण आहे, वाला बरं, चारा मालक, नाही. आता मला एक सांगा की मार्च संपला घ्या आता कुठला येणार नाही? मार्च संपला आता आणि 15 दिवस चालत नाही. हम्म. मालक, मला एक प्रामुख्याने विचारायचं आहे की शेतकऱ्यांचं काय झालं आता? उन्हाळा दिवस वैरणी अडचण आहे. काही शेतकरी गाय घ्यायला घाबरायला लागले. बाबा लाखा या 1.25 लाख गाई घ्यायच्या आणि परत दूध उन्हाळ्या दिवसात जरा जरी महाग असली तरी पण परवडत नाही त्या गाय. बरोबर आहे. बरोबर आहे. ह्या शेतकऱ्यांनी कसं काय नियोजन केलं पाहिजे? किती लाखा या कशा गायी घेतल्या पाहिजे गुरु आता घ्यायला स्वस्त बाजार आहे चालू ना सध्या? सध्या बर, वैरण्या बाबतीत. आणि पाऊस पडला की दर वाढतो गुरांचा. परत वाढतो. हा दर वाढतो. आपण वैरण नसल्यामुळे आता घालायचं काय हा मोठा प्रश्न आहे ना. चारा उपलब्ध आहे, कडबा आहे वाळली आहे. कडबा आता परवडत 40 रुपये पिंडी झाली कडबा. म्हणा काय नियोजन केलं होतं सगळं होतं व्यवस्थित. ऊस करायचा थोडा 10 गुंठ. तुम्ही माल कुठून भरता येईल जर फिरून शेतकऱ्याला बरं. शेतकऱ्याकडनं भरता? तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या मला. 98 90 37 47 33. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, या दादाने आपल्याला चांगली माहिती दिलेली आहे. तर कोणाला काही पाहिजे असलं तर इच्छेने घेऊ शकताय. आणि आपण आजचा व्हिडिओ इथं थांबूया मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. एक कमेंट लाख मोलाचे मित्रांनो, त्यामुळे कमेंट करत चला. आपण 100-150 किलोमीटरवरून येऊन सांगोला बाजारातील संपूर्ण माहिती, पशूंची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपली कमेंट, लाईक, सबस्क्राईब लय महत्त्वाचा मित्रांनो. व्हिडिओ इथंच थांबूया मित्रांनो. धन्यवाद. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा. धन्यवाद.